नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आपल्या वयापेक्षा तरुण दिसावं, त्वचेवरती सुरकुत्या नकोत, बारीक रेषा नको, त्वचा लूज नको, याच्यासाठी वेगवेगळे अँटी एजिंग प्रोडक्ट्स आपण वापरत असतो। त्वचेचा रंग एकसारखा दिसावा म्हणजे स्किन टोन इक्वल असावा, चेहऱ्यावरती पिंपल्स नकोत, पिंपल्सचे, मुरमाचे, वांगाचे असे कोणत्याही प्रकारचे डाग नकोत, डोळ्याखाली काळी वर्तुळं नकोत, याच्यासाठी वेगवेगळे केमिकलयुक्त कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आपण मोठ्या प्रमाणात वापरत असतो। पण याच्यामुळे स्किन प्रॉब्लेम कमी होण्याच्या ऐवजी वाढलेले आपल्याला बघायला मिळतात। म्हणूनच आपल्या आजूबाजूला अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या नॅचरल गोष्टी आपण आपल्या बॉडी केअरसाठी, स्किन केअरसाठी, हेअर केअरसाठी कशा प्रकारे वापरू शकतो ते मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओजमधून तुम्हाला सांगतच असते। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये त्वचेच्या या सर्व समस्यांसाठी एरंड तेल एक बेस्ट स्किन केअर ऑइल म्हणून तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता, त्वचेचं सौंदर्य वाढवणारे असे कोणते गुण एरंड तेलामध्ये आहेत आणि कोणतं एरंड तेल वापरावं अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल। प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळ्या प्रकारची असते। म्हणजेच काही लोकांची त्वचा खूप जास्त कोरडी असते, त्याच्यामुळे ती निस्तेज दिसते। त्यांच्या त्वचेवरती सुरकुत्या येणं, बारीक बारीक रेषा दिसणं, त्वचा खरखरीत दिसणं हे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात। काही लोकांची त्वचा खूप जास्त तेलकट असते, त्याच्यामुळे ती चिकट आणि चमकदार दिसते। पण पिंपल्स, मुरूम, ब्लॅकहेड हे प्रॉब्लेम ऑइली स्किनवाल्यांमध्ये जास्त असतात। त्यानंतर काही लोकांची कॉम्बिनेशन स्किन असते, म्हणजेच ती काही ठिकाणी नॉर्मल दिसते, काही ठिकाणी खूप जास्त ऑइली दिसते, काही ठिकाणी कोरडी दिसते। चौथा त्वचेचा प्रकार आहे तो म्हणजेच नॉर्मल स्किन, म्हणजेच फार काळजी करण्याची किंवा त्वचेसाठी उपचार करण्याची ह्या स्किन टाईपवाल्यांना जास्त गरज पडत नाही। आणि पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे संवेदनशील त्वचा म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन। थोडं काही झालं की त्वचेवरती खाज येणं, लालसरपणा दिसणं, त्वचा जळजळणं, त्वचेवरती रॅशेस येणं हे प्रॉब्लेम्स या स्किन टाईपवाल्यांमध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतात। जर तुम्ही काळजीपूर्वक आणि युक्तिपूर्वक एरंड तेलाचा वापर केला तर ह्या प्रत्येक स्किन टाईपमध्ये तुम्ही एरंड तेल अगदी बिनधास्त वापरू शकता। आता कोणतं एरंड तेल वापरायचं तर लाकडी घाण्याचं शुद्ध एरंड तेल तुम्ही वापरू शकता, म्हणजेच कोल्ड प्रेस ऑइल। हे इंटरनली म्हणजेच पोटातून घेण्यासाठीही तुम्ही वापरू शकता आणि बाहेरून लावण्यासाठीही अगदी सेफ आहे। एरंड तेल त्वचेसाठी कसं फायदेशीर आहे ते आता आपण बघूयात। तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल, खरखरीत असेल, चेहरा निस्तेज दिसतो, चेहऱ्यावरती सुरकुत्या आहेत, बारीक बारीक रेषा आहेत, तर तुमच्या त्वचेमधील आणि शरीरातील कोरडेपणा वाढलेला आहे। आणि रुक्षता, कोरडेपणा हा वाताचा गुण आहे, त्याच्यामुळे साहजिकच तुमच्या शरीरातील वात वाढल्यानंतर त्वचेमधला कोरडेपणा वाढणार आहे। आणि वातासाठीचं सर्वात श्रेष्ठ औषध तेल आहे, त्याच्यामुळे तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल, खोबरेल तेल, एरंड तेल, बदाम तेल, जे तेल तुम्हाला सोयीस्कर आहे ते तेल त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी वापरू शकता। पण आपल्याकडे फार पूर्वीपासून कॉस्मॅटिक्समध्ये एरंड तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी एरंड तेलाला प्राधान्य देतोय। तेल असल्यामुळे स्निग्धपणा, चिकटपणा, बुळबुळीतपणा याच्यामध्ये असणार आहे आणि एरंड तेल हे इतर तेलांच्या मानाने जास्त चिकट असल्यामुळे हे गुण याच्यामध्ये जास्त असणार आहेत। रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे आणि हातावरती 3 ते 4 थेंब एरंड तेल घेऊन व्यवस्थित हलक्या हाताने आपल्या चेहऱ्याचा मसाज करून घ्यायचा आहे। असा बाहेरच्या दिशेने तुम्ही मसाज करून घेऊ शकता। मसाज केल्यामुळे या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन सुधारणार आहे आणि हे तेल तुम्ही रात्रभर चेहऱ्यावरती तसंच राहू द्या। तुम्ही दिवसभरामध्ये जर हे तेल लावणार असाल तर 1 ते 2 तासानंतर तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्या। इतर महागडे मॉइश्चरायझर वापरण्यापेक्षा हे एरंड तेल तुम्ही बेस्ट मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता। याने त्वचेतला कोरडेपणा लगेचच कमी झालेला तुम्हाला दिसेल।
एरंड तेल हे उष्ण तीक्ष्ण गुणाचं आहे, त्याच्यामुळे बारीक बारीक स्रोतसांपर्यंत, बारीक बारीक छिद्रांपर्यंत जाऊन हे काम करतं. त्वचेच्या छिद्रातून आतमध्ये शोषलं जातं, त्याच्यामुळे त्वचेच्या आतल्या लेयर्सपर्यंत पोहोचून हे त्वचेला नरिशमेंट देतं, त्वचेचं पोषण करतं. त्याच्यामुळे आतूनच त्वचेची एजिंगची प्रोसिजर स्लो होते आणि आपण आपल्या वयापेक्षा तरुण दिसायला लागतो. त्वचा मऊ, मुलायम, तुकतुकीत, तजेलदार आणि सुंदर दिसायला लागते. बाहेरून त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी जसे आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो, तसंच आपलं शरीर जेवढं आतून निरोगी असेल, स्वच्छ असेल, तर त्या चांगल्या आरोग्याचं रिफ्लेक्शन लगेचच आपल्या त्वचेवरती दिसायला लागतं, कारण आपली त्वचा आपल्या संपूर्ण शरीराचा आरसा आहे. त्याच्यामुळेच बॉडी डिटॉक्स करण्यासाठी, पोट व्यवस्थित साफ करण्यासाठी तुम्ही पोटातूनही एरंड तेल घेऊ शकता. आणि लॅक्झेटिव्ह प्रॉपर्टीसाठी तर एरंड तेल फार फेमस आहे. ते कसं घ्यायचं याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचा तुम्ही पाहू शकता. एरंड तेलामध्ये सरगुण आहे, त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण एरंड तेल घेऊ शकतात. हे घेतल्यानंतर आतड्यांमधला कोरडेपणा कमी होतो, शरीर आतून स्निग्ध होतं आणि मलासोबत शरीरातली इतर घाणही बाहेर पडते. आणि त्याच्यामुळे वातदोष तर कमी होणारच आहे, पण वातामुळे जे स्किन प्रॉब्लेम्स होतात तेही कमी होतात आणि पित्तही बाहेर पडतं. त्याच्यामुळे पित्तामुळे जे स्किन प्रॉब्लेम्स होतात, म्हणजेच त्वचेच्या ठिकाणी आग होणं, लालसरपणा येणं, पिंपल्स येणं, वांगाचे मुरुमाचे डाग दिसणं, वांग येणं, मुरुम येणं, त्वचेच्या ठिकाणी सूज येणं, तर हे स्किन प्रॉब्लेम्स रिकवर व्हायला सुरुवात होते, कारण आपल्या शरीरातली उष्णता आतूनच कमी झालेली असते. त्याचबरोबर एरंड तेल हे उत्कृष्ट कफनाशकही आहे आणि कफाचा ओलसरपणा, चिकटपणा वाढल्यानंतर कंडू म्हणजेच खाज हे लक्षण आपल्याला त्वचेच्या ठिकाणी दिसतं. जसं फंगल इन्फेक्शन आहे, एक्झिमा किंवा वेगवेगळ्या स्किन ॲलर्जीजमध्ये खाज हे लक्षण आपल्याला प्रामुख्याने दिसतं. तर अशा वेळेस तुम्ही एरंड तेल पोटातूनही घेऊ शकता आणि बाहेरूनही लावू शकता, याने खाज कमी होते. तर अशा प्रकारे वात, पित्त आणि कफ बिघडल्यामुळे जे स्किन प्रॉब्लेम्स होतात त्या ठिकाणी तुम्ही एरंड तेलाचा वापर करू शकता. आणि एरंड तेलामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज तर आहेतच. फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस भरपूर असेल, रात्रीची शांत व्यवस्थित झोप होत नसेल, तर डोळ्याखाली काळी वर्तुळे यायला लागतात. तर अशा वेळेस ह्या दोन्हीही बोटांवरती 1 ते 2 थेंब एरंड तेल घ्या आणि डोळ्याखाली असा हलक्या हाताने मसाज करा, किंवा डोळे बंद करून तुम्ही गोलाकार डोळ्याभोवती असा हलक्या हाताने मसाज करून घेऊ शकता. याने डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी होतात. तुम्ही पादाभ्यंगासाठी म्हणजेच फूट मसाज करण्यासाठी देखील एरंड तेल वापरू शकता. याने पादाभ्यंगाचे फायदे तर मिळतातच, पण एरंड तेलामधल्या अतिरिक्त चिकटपणामुळे जर तुमच्या पायांना भेगा असतील तर त्याही लवकर भरून निघतात. आणि मसाज केल्यामुळे पायांना आराम मिळतो, तिथला ब्लड फ्लो सुधारतो आणि रिलॅक्सेशनमुळे झोपही शांत लागते. त्याच्यामुळे काळी वर्तुळं डोळ्याखालची कमी तर होतातच, पण त्याचबरोबर आपल्या त्वचेमध्ये चांगला फरक आपल्याला बघायला मिळतो. तुमच्या ओठांना खूप जास्त कोरडेपणा आलेला असेल, ओठ फुटत असतील, तर इतर लिप बाम वापरण्यापेक्षा तुम्ही एरंड तेल ओठांना लावून पहा, ओठ एकदम सॉफ्ट होतात. तुमच्या आयब्रोजच्या केसांच्या वाढीसाठी किंवा आयलॅशेसच्या वाढीसाठी मस्कारा ब्रश किंवा इयरबड्स तुम्ही एरंड तेलामध्ये बुडवून तेवढ्याच भागावरती लावा, तिथल्या केसांची छान वाढ होते. बाकी केसांच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी, केसांच्या आरोग्यासाठी एरंड तेल कसं फायदेशीर आहे याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचा तुम्ही पाहू शकता. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की आमची त्वचा खूप जास्त तेलकट आहे आणि एरंड तेल हे चिकट असते, तर आम्ही हे वापरू शकतो का? तर हो, तुम्ही वापरू शकता. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही हे एरंड तेलाचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. म्हणजे तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल तर एरंड तेलाचे जास्त थेंब घ्या, त्वचा तेलकट असेल तर एरंड तेलाचे कमी थेंबही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर एरंड तेल चिकट असते किंवा त्याचा उग्र वास असतो असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ह्या एरंड तेलामध्ये तुम्ही लाकडी घाण्याचं शुद्ध खोबरेल तेल किंवा बदाम तेल समप्रमाणामध्ये एकत्र करून ते वापरू शकता. म्हणजे तुम्ही 1 चमचा एरंड तेल घेतलं तर 1 चमचा खोबरेल तेल घ्या, किंवा 1 चमचा एरंड तेल घेतलं तर 1 चमचा बदाम तेल त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवा आणि ह्या दोन्हीही पैकी कोणतंही कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. याने एरंड तेलाचा चिकटपणाही कमी होतो आणि उग्र वासही कमी होतो.
फक्त हे तेल लावल्यानंतर बाहेर धुळीमध्ये किंवा वाऱ्यामध्ये जास्त फिरू नका, किंवा तुम्ही फिरणारच असाल तर चेहरा व्यवस्थित कव्हर करून बाहेर फिरा, कारण तेलाच्या चिकटपणामुळे धुळीचे कण त्वचेला चिटकून त्वचा जास्त खराब होऊ शकते, त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतं आणि धुळीमुळे त्वचेची छिद्र बंद होऊन आणखी प्रॉब्लेम्स वाढू शकतात। त्याच्यामुळे शक्यतो घरी असताना हा प्रयोग करा, किंवा कमीत कमी अर्धा तास हे तेल त्वचेवरती राहू द्या, त्यानंतर तुम्ही ती जागा धुवून घेऊ शकता, तोपर्यंत ते व्यवस्थित त्वचेमध्ये ॲब्सॉर्ब होतं। किंवा रात्री हे प्रयोग केलेलं कधीही चांगलं। काही लोकांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते, थोडं काही झालं की त्वचेवरती लगेचच रॅशेस येतात, तर त्यांनी पॅच टेस्ट करा, म्हणजे त्वचेच्या थोड्याशा भागावरती एरंड तेल लावून पहा, काही झालं नाही तर तुम्ही बिनधास्त एरंड तेलाचा वापर कंटिन्यू करू शकता। तर अशा प्रकारे त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठी, त्वचेचा रंग एकसारखा ठेवण्यासाठी, त्वचेवरचे डाग घालवण्यासाठी, डोळ्याखालची काळी वर्तुळं घालवण्यासाठी, त्वचा मऊ, मुलायम, तुकतुकीत, तजेलदार, सुंदर दिसण्यासाठी एक बेस्ट स्किन केअर ऑइल म्हणून तुम्ही एरंड तेलाचा वापर करू शकता। जे लोक ऑलरेडी एरंड तेलाचा वापर करत असतील त्यांनी रिझल्ट्स कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमचं बघून बाकी लोकही नॅचरल गोष्टी वापरायला सुरुवात करतील। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त माहिती त्यांनाही मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।